नमस्कार. द उदय निवडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आजचा दिवस खास आहे आणि तो खास अशा करता आहे की 1960 साली जे कार्यरत होते त्यांनी या दिवसाचा आनंद घेतला आणि तो म्हणजे नेहरू काल हा तब्बल 4399 दिवस होता. म्हणजेच अखंडरित्या नेहरू हे या देशाचे पंतप्रधान म्हणून 4399 दिवस होते. आणि आज जे हयात आहेत, जे बघतायत, त्यांनी देखील तोच सुवर्णक्षण अनुभवलाय. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून अखंडित कार्याला आज 4399 दिवस होत आहेत. आणि आपण हा जेव्हा कार्यक्रम बघाल तेव्हा नेहरूंचा विक्रम मोदींनी मोडला असेल. याचा अर्थ मोदी आणि नेहरू यांच्या कंपॅरिझन हा कार्यक्रम आहे अशातला भाग नाही. तर त्या काळातली आव्हानं वेगळी होती, या काळातली आव्हानं पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नेहरू आणि मोदी यांच्यामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा मी लावतोय की काय असं वाटत असेल तर तसं काही होणार नाहीये. नेहरूंचं मूल्यमापन वेगळ्या रीतीने आणि मोदींचं मूल्यमापन वेगळ्या रीतीने अशा प्रकारची एक रचना माझ्यामध्ये निश्चित डोक्यामध्ये आहे. तर मोदींच्या सरकारची ही 4399 आणि विशेषतः मोदींच्या 2014, 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुका आणि त्यांनी जिंकलेल्या 100हून अधिक राज्य निवडणुका, या सगळ्यातून नेमकं काय साध्य झालं, भारतीय जनमानसाला काय मिळालं, देशाला काय मिळालं, अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्र धोरण, गरिबाला काय मिळालं, मॉनेटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी आणि त्याच्या पलीकडे जाऊन या देशात आत्मनिर्भर भारताचं वातावरण नेमकं काय आहे का, आणि या देशासमोरची आव्हानं काय आहेत, या देशासमोरच्या संधी आणि धोके काय, मोदींच्या परदेश दौऱ्यातनं नेमकं काय फलित आपल्या हाताशी लागलं, या सगळ्याचा लेखाजोखा मांडण्याकरता हा कार्यक्रम आहे मोदींची 12 वर्ष. प्रेक्षको, एखाद्या व्यक्तीने सलग 12 वर्ष सत्तेवर राहणं आणि सत्तेच्या सर्वोच्च पदावर राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. साधं आपण सोसायटीच्या सेक्रेटरी पदावर सुद्धा 3 वर्ष काम करू शकत नाही. त्यांनी मोदींना सलग 12 वर्षाच्या गोष्टीचं मूल्यमापन करावं, हे जेव्हा मी पाहतो तेव्हा मला हास्यास्पद वाटतं. त्याकरता एक प्रचंड निष्ठा लागते, या देशाप्रती प्रेम लागतं आणि हजारो व्यक्तींना आपल्याबरोबर घेऊन जाण्याची, त्यांना एक दिशा देण्याची क्षमता लागते आणि ती मोदींनी निर्विवादपणे दाखवलेली आहे असं आपल्याला दिसतं. धैर्य म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. मोदी व्हर्जन 3 मध्ये म्हणजे 2024 साली मोदींचं सरकार स्वतःच्या संख्याबळावर येईल अशी अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात 239 वर त्यांचा गाडा थांबला आणि त्यानंतर हे सरकार अल्पमतातलं आहे असं वाटणारा एकही क्षण आला नाही. याचं कारण प्रत्येक निर्णय हा अधिक कणखरपणे आणि या देशाच्या हितासाठी घेतला गेला, याची शेकडो उदाहरणं आपल्याला दाखवता येतील. आणि जनतेचा या सरकारवरचा विश्वास कमी झालाय असं एकही चिन्ह दिसलं नाही. आसाम, पुद्दुचेरी ही 2 राज्य आत्ताच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने रिटेन केली, ती आहे तशीच ठेवली. तर पश्चिम बंगालमधलं राज्य तृणमूलच्या घशातून काढून भारतीय जनता पक्षाने मिळवलं. या आधी झालेल्या निवडणुकांमध्ये मग ते महाराष्ट्र, हरियाणा, बिहार या राज्यात भारतीय जनता पक्षाने स्वतःची सत्ता कायम ठेवली. तर ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. तर आंध्र प्रदेशामध्ये वायएसआर यांचं राज्य जाऊन भारतीय जनता पक्षाच्या सोयीस्कर किंवा त्या आघाडीत सामील असलेल्या चंद्रबाबू नायडू यांचं सरकार आपल्याला आलेलं दिसतं. त्यामुळे 2024 मध्ये या सरकारवर भारतीय जनतेने अविश्वास दाखवला असं म्हणणाऱ्यांना पुढच्या राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये चोख उत्तर मिळालंय हे आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात या सरकारच्या मूळ बेस्ट अचिव्हमेंट्स काय, तर जगात कुठे गेलं तरी ज्याची विचारणा पहिल्यांदा होते ते म्हणजे आपली इथली डिजिटल पेमेंट योजना, जनधन आणि त्यातून मिळणारं मुद्रा लोन. हे खरोखरच अभूतपूर्व आणि अकल्पनीय चमत्कार असलेलं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे आणि ते म्हणजे डिजिटल पेमेंट. आज 22 कोटी ट्रान्झॅक्शन्स दर महिन्याला डिजिटल पेमेंटच्या होतात. तुम्हाला एक छोटासा अनुभव म्हणून सांगतो. आसाम आणि अरुणाचलच्या बॉर्डरवर सुबानसिरी म्हणून एक मोठं धरण उभं राहतंय. त्या धरणाचा संचालक म्हणून तिथे मला अनेकदा जायला लागतं आणि त्याच्या पुढे सगळा जंगलाचा भाग आहे, लखीमपूर डिस्ट्रिक्टचा भाग. सकाळी रोज मॉर्निंग वॉकला जायची सवय. 3-3.5 तास, 3-3.5 किलोमीटर चालल्यानंतर तहान लागली. समोर शहाळेवाला होता, आजूबाजूला लोक वस्ती नसती. तरी मी ते शहाळं घेतल्यानंतर लक्षात आलं मॉर्निंग वॉकला आलोय, खिशात पैसे नाहीयेत. अरे म्हटलं आता काय करायचं. त्या शहाळेवाल्याला ती अडचण सांगितल्यानंतर तो म्हणला, साहेब मोबाईल आहे ना, तो चिंता क्यों करते हो, डिजिटल पेमेंट करा. म्हटलं किती शाळी विकतोस, 100 शाळी विकतो, त्यातले किती जण डिजिटल पेमेंट करतात. तोला 80-90 लोक तो आजकाल डिजिटल पेमेंटही करते. मग हे पैसे कुठे ठेवतोस. तो म्हणतो जनधन बँकेतनं जे लोन घेतलंय
त्याच्यात ठेवतो. मग इतर वेळी तू काय करतोस? तर तो म्हणतो मी स्किल्स इंडियामध्ये एक छोटासा कोर्स केलाय आणि दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला मी ते टेक्निकल काम करत असतो आणि त्यातून पैसे मिळवतो. मला आश्चर्यच वाटलं, ही खरी एम्पॉवरमेंट जी गरिबाची होण्याकरता आणि त्याला या देशाच्या विकासात सामील करून घेण्याचं जे स्वप्न होतं, ते अशा प्रकारे पूर्ण होताना दिसतंय. आणि अशी 1-2 नाही, तर जनधनची 58 कोटीची अकाउंट्स आपल्याकडे उघडली गेली. मुद्रा लोनमधून लोन दिली गेली आणि लखपती बनवण्यासाठी महिलांच्या ज्या योजना होत्या, त्यातून हजारो महिला आपल्याकडे लखपती झाल्या. डोक्यावर छप्पर नव्हतं, प्रधानमंत्री आवासातून डोक्यावर छप्पर आलं. शौचालय नव्हती, ती शौचालय बांधून गाव साफसुथरं झालं. त्याचबरोबर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून अगदी छोट्या-छोट्या गावांमध्ये आसाम, अरुणाचल इथल्या छोट्या-छोट्या गावांमध्ये, कसब्यांमध्ये त्या प्रधानमंत्री सडक योजना. याचा अर्थ फक्त खेडेगावात काम झालं का? तर नाही. तर आज तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही मोठ्या शहरामध्ये 1-2 वर्षाच्या गॅपनी जा, तुम्हाला ते शहर ओळखता येत नाही. इतका प्रचंड बदल त्या रस्त्यांमध्ये. रस्त्यांचं जाळं, गावामध्ये मेट्रोचं जाळं आणि त्याहीपेक्षा रस्ते रुंद आणि त्या गतिमान. हेच आज मुंबई पुणे रस्त्यावर सुद्धा मिसिंग लिंक सुरू झाला. ती बातमी येते ना येते. तोच तिसऱ्या रस्त्याचं काम आपल्याला प्रगतीपथावर दिसतं आणि चौथ्या रस्त्याची बांधणी आपल्याकडे सुरू झालेली दिसते. याच्यावरून हा भारत जो आहे, तो फक्त भारत उद्याचा विचार करत नाहीये, तर आजपासून काही वर्षांनंतर भारत कसा असेल याचा विचार करून नियोजन जे विकसित राष्ट्रांचं स्वप्न असतं ते आपल्याला पाहायला मिळतं. आज जवळपास 1000 किलोमीटरच्या वर भारतामध्ये मेट्रोचं जाळं आहे आणि पुढच्या 3 वर्षात त्याच्यात आणखीन 1000 किलोमीटरची आपल्याला वाढ झालेली दिसणार आहे. हायवेचं जाळं दर दिवसाला 25 किलोमीटरनी वाढतंय आणि आजच रेल्वेचं सर्वात मोठं जाळं जगात कोणाकडे असेल तर ते भारताकडे आहे. आणि दरवर्षी जेवढी आपण रेल्वे वाढवतोय तेवढा एक युरोपाच्या संपूर्ण देशामधचं रेल्वे नेटवर्क नसतं. आज सकाळी जेव्हा मेट्रोनी किंवा रेल्वेनी उपनगरी गाड्यातून मुंबई, दिल्ली, चेन्नईमध्ये जो प्रवास करतात लोक, तेवढे तर अनेक युरोपातल्या देशांमधली लोकसंख्या असते आणि हे सगळं विनासायास आपल्याकडे चालू असतं. गेल्या काही वर्षात जो इन्फ्रास्ट्रक्चरचा पुश आपल्याला दिसतो, त्यातनं नॉर्थ ईस्ट या देशाशी कनेक्ट झालं. या देशाअंतर्गत सवर्ण चतुष्कोणचे रस्ते जे होते ते अधिक प्रशस्त झाले आणि या सगळ्यामुळे जीडीपीला चालना मिळाली आणि गेली अनेक वर्ष 7-7.5% या देशाचा जीडीपी वाढतोय. परमेश्वराच्या कृपेने जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये मला इकॉनॉमी शिकण्याची संधी मिळाली आणि तेव्हा मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी याच्या अंतर्गत फक्त जपान आणि जर्मनी या देशांची अर्थव्यवस्था आम्हाला शिकवायचे. कारण 1945-47 ला जे तिकडे दुसरं महायुद्ध झालं त्यात ही दोन्ही देश बर्बाद झाले होते. पण नंतर अतिशय कठोर परिश्रम करून योग्य दिशा, योग्य धोरण याच्यामुळे ते देश पुढची 30-40 वर्ष हे 6.5, 7, 8% प्रगती करत राहिले. परंतु या काळात म्हटलं भारताची प्रगती कशी होती, तर ती अतिशय भीषण अशी होती. आमची लोकसंख्या 2.2% वाढत होती. दरडोई उत्पन्न 1.1% वाढत होतं, तर आमची अर्थव्यवस्था 3.3% वाढत होती. त्याच वेळेला संपूर्ण आशिया 4.5%, संपूर्ण युरोप 5.5% आणि आज जी विकसित राष्ट्र आपण म्हणतो ती 6.5-7% वाढत होती. मग असं काय झालं, की त्या यादीत भारताचं नाव नव्हतं. हीच ती वाया गेलेली आमच्या स्वप्नांचा चुराडा करणारी 4 दशकं, जिथे या देशामध्ये काही उद्योजकता निर्माण झाली असती, ती उद्योजकता आम्हाला निर्माण करता आली नाही. ही खंत उराशी बाळगून 90चे दशक समोर आलं आणि तिथे या देशानं काट टाकली. या देशानं पहिल्यांदा ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशनचा स्वीकार केला आणि त्यातून जो भारत बदल गेला त्याचा कळसाध्याय रचण्याचं काम आणि अतिशय अवघड स्पर्धात्मक युगात यशस्वी व्हायचं काम कोणी केलं असेल तर मोदींच्या या 12 वर्षाच्या कारकिर्दीनं केलेलं आहे. याच्यामध्ये आयटी क्षेत्रात जी प्रगती केली ती निव्वळ अफलातून आहे. आज सौदी अरेबियाचा ऑइल एक्सपोर्ट जेवढा आहे त्यापेक्षा जास्त भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. अवघ्या सिलिकॉन व्हॅलीमधून जेवढा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतो त्याच्यापेक्षा जास्त सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आमच्या एकट्या बँगलोर शहरामधनं होतो. आणि हे कशामुळे शक्य झालं तर स्किल्स इंडिया, IIT, IIM यांची संख्या वाढली. आत्मनिर्भर भारत खाली उद्योजकता निर्माण झाली. पूर्वी काही शेकड्यांनी फक्त उद्योजक आपल्याकडे होते, आज ते दरवर्षी लाखांनी आहेत. दर आठवड्याला एक युनिकॉर्न म्हणजेच जन्मता ज्या कंपनीचं व्हॅल्युएशन काही $1,000,000 आहेत आणि हे सगळे जे उद्योजक आहेत ते प्रथम पिढीचे आहेत. त्यातल्या बहुतांशी या महिला आहेत आणि ते कुणीही उच्चवर्णीय नाहीत.
ते अतिशय सामान्य बॅकग्राऊंड मधले ओबीसी बीसी या वर्गातले आहेत. त्यामुळे हाच तो खरा भारताचा बदलता चेहरा, जो अंथरूण पाहून पाय पसरत नाहीये, तो आपल्या पायाप्रमाणे अंथरून घेतोय. त्याला उडणारा पक्षी दिसत नाही, तर त्याला संपूर्ण आभाळ व्हायचं असतं. हीच ती बदललेल्या भारताची सोच. आणि मोदींनी सर्वात महत्वाचं काय केलं असेल, तर ही बदललेली सोच दिली. आणि त्याकरता आमची घरं सुरक्षित असली पाहिजेत. आणि घरं सुरक्षित असण्याकरता तिथे सशक्त घरं असली पाहिजेत. आणि म्हणून आयुष्यमान भारत कार्ड आपल्याकडे जवळपास 44 कोटी लोकांना देण्यात आली. आणि दरवर्षी 1,000 आयुष्यमान भारत सेंटर्स ऍड केली जात आहेत. आणि 1,80,000 कोटीची आतापर्यंत त्याच्यात वितरण केलेले आहे. 80 कोटी भारतीयांना स्वस्त धान्य योजनेचा फायदा मिळतोय. उज्ज्वला गॅसनी काय क्रांती केली हे तर सांगून आता लोक थकली. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी क्रांती केली आहे. महिलांच्या आरोग्यामध्ये त्या फार मोठ्या प्रमाणात फरक पडलेली आहे. एक आणखीन शेतकऱ्यांसाठी काय झालं हे सांगितलंच पाहिजे, आणि ते म्हणजे बीजसे बाजार. जरी 3 किसान कायदे या सरकारला मागे घ्यावे लागले असले, आणि त्याच्यामुळे जो होणारा फायदा आहे त्याच्यापासून आमचा शेतकरी बांधव वंचित झाला असला, तरी पीएम किसान योजनेअंतर्गत दर वर्षाला 6,000 रुपयाचा असिस्टन्स आज जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळतोय. एमएसपी, मिनिमम सपोर्ट प्राइस, एक केंद्रभूत आधारभूत अशा प्रकारची जी एक किंमत असते, ती आज एकच म्हणजे पॅडी याची जर मी तुम्हाला किंमत सांगितली, तर ती 2013-14 मध्ये 1,310 रुपये होती. आज ती 2,370 रुपयापर्यंत गेलेली आहे. म्हणजेच एक शाश्वत पैसे आपल्याला मिळतील याच्यावर सरकारने पूर्णपणे लक्ष केंद्रित केलंय. मग खतासाठी सबसिडी, त्याच्यानंतर बियाणांसाठी सबसिडी, आणि सरकार सर्वात जास्त माल ऑफटेक करतंय, की जो सार्वजनिक वितरण व्यवस्थेतनं दिला जातो, हे आपल्याला यापुढे कधी दिसलेलं नव्हतं. हायएस्ट गव्हर्नमेंट प्रोक्युअर, मग ते डाळी असेल किंवा गहू असेल, या सगळ्याचं सर्वात जास्त जास्त प्रोक्युअरमेंट आत्ता होतीये. हे सगळं उत्पादकता, उत्पादन वाढायचं कारण म्हणजे शेतीमध्ये एक शास्त्रीय दृष्टिकोन आणि पावसावर शेतीचं अवलंबित्व कमी करण्याकरता जलयुक्त शिवार सारख्या अनेक योजना, भावांतर योजना अशा आतापर्यंत सगळ्या राबवल्या गेल्या. जमिनीचा कस हा निश्चित करण्याकरता आणि योग्य ते पीक घेण्याचं मार्गदर्शन करण्याकरता म्हणून आपल्याकडे सॉइल हेल्थ कार्ड योजना आली, आणि त्याचा लाभ सुद्धा घेतला गेला. हे झालं ग्रामीण भारताबद्दल. शहरामध्ये सुद्धा मगाशी मी सांगितलं तुम्हाला की 1,000 किलोमीटर आपल्याकडे मेट्रो निर्माण झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे यांच्यासाठी असलेलं जल जीवन मिशन, याच्या अंतर्गत पेयजल प्रत्येकाच्या नल से जल, म्हणजेच जेणेकरून पाण्यातून होणारे साथीचे रोग कमी होतील, याच्याकरता फार मोठं यश या सरकारला मिळालंय. शहरे गलिच्छ असतात, राहायला अनारोग्यकारक असतात, आणि त्यातली जी झोपडपट्टी असते ती एका रोगट अशा भारताला जन्म देते. म्हणून स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत गलिच्छ वस्ती सुधार योजनेची असंख्य कामं या देशात झाली. त्याचबरोबर उद्योजकता वाढीला लागण्याकरता म्हणून पहिल्यांदा मी पाहिलं स्पेस, न्यूक्लिअर आणि डिफेन्स, संरक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा सहभाग वाढला. आणि पहिल्यांदा मी असं पाहतोय, बीए, बीकॉम, बीएससी याच्या ऍडमिशन तुम्हाला चटकन मिळू शकतात, परंतु स्किल्स प्रोग्राम जे इंटिग्रेटेड प्रोग्राम आहेत, किंवा ज्याला आपण काय म्हणू, हाताला स्किल काही देण्याचे प्रोफेशनल प्रोग्राम जे आहेत, त्याच्या ऍडमिशन्स मिळणं आतापर्यंत कठीण झालेलं आहे. तर हाच तो नवा भारत, की जो नवा भारत आपल्याला भारताकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो. मोदींनी या देशाला काय दिलं असेल, तर मोदींनी या देशाला एक व्हिजन दिलं. एक मोठ्या भारताचं स्वप्न आम्हाला दाखवलं, की 2047 साली आपण अत्यंत सक्षम असू शकतो. याचा अर्थ सगळंच काही उत्तम आहे का, तर असं अजिबात नाही. जॉब क्रिएशनमध्ये, रोजगार निर्मितीमध्ये अजूनही खूप काही करायचं बाकी आहे. आणि तेच प्रश्न गंभीर झाल्यामुळे त्याचा फायदा उठवत देशाबाहेरच्या शक्ती, विशेषतः डीप स्टेट्स इथल्या काही तरुणांना चुकीचे मार्ग दाखवत या देशाविरुद्ध नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान असं भडकवून या देशात अशांतता माजवायचा प्रयत्न करतात. त्यांच्या हाताला काम हे जर मिळालं, तर कदाचित हा प्रश्न आपण खूप प्रमाणात सोडवलेला असेल. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये पेपर लीक्स असतील, एक्झाम मधले घोटाळे असतील, हे विद्यार्थ्यांच्या एकूणच उत्साहावर पाणी फिरतात. त्यांच्या मनामध्ये या देशाविषयी असंतोष निर्माण करतात. त्यामुळे या गोष्टींवर कठोर कारवाई करून हे पुन्हा होणार नाही, अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड्स
या सरकारला मागे घ्यावे लागले ही काही चांगली गोष्ट नाही. किसान 3 कायदे मागे घ्यायला लागले ही सुद्धा काही चांगली गोष्ट झाली नाही. परंतु या सगळ्यातून इलेक्टोरल रिफॉर्म आपल्याकडे झाले नाहीत का, तर ते निश्चित झाले. ते SIR मध्ये कसे झाले आणि मग ते झाले म्हणून काय थैथयाट आपल्याकडे झाला तोही आपण पाहिलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आपल्या कपाटात ठेवलेला वकिलीचा काळा झगा काढून घालून सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या देशाची नाही तर आपल्या स्वतःची आणि पक्षाची बाजू मांडायला कशा गेल्या होत्या आणि SIRच्या बाजूनी कशा उभ्या राहिल्या होता, हे सगळं आपण पाहिलं असेल. ही सगळी आव्हानं जरी असली तर या सरकारचं सर्वात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे त्यांनी सर्वसामान्य भारतीयांना अभिमान दिला, त्यांनी आत्मभान दिलं, त्यांनी आम्हाला आमचा विचार बदलायला भाग पाडलं. सोच बदली, देश बदला. आपणच आपल्याकडे खूप वेगळ्या नजरेनं एका अपेक्षेनं पाहायला लागलो. हे सर्वात मोठं. ही पॉझिटिव्हिटी आणि ही प्राईड हे या देशाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. आज फक्त एक व्यक्ती काय करू शकत नाही, पण एका व्यक्तीच्या प्रेरणेतून 140 कोटी भारतीय काय करू शकतात हे आपण पाहिलंय. परराष्ट्र धोरणाचा जर आपण विचार केला तर ऑपरेशन गंगा, युक्रेन युद्धामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याकरता आपण युद्ध थांबवून त्या विद्यार्थ्यांना परत आणू शकलो. याचा अभ्यास करण्याकरता परदेशातून अनेक अभ्यास गट इकडे आले होते की हे तुम्ही कसं केलंय. इथल्या महिला अल्पबचत गटांचा अभ्यास करण्याकरता देश विदेशातून लोक येतात आणि हे मॉडेल कसं तुमच्या देशात कॉपरेटिव्ह सेक्टरचं राबवलं गेलं याचा अभ्यास करतात. युक्रेन रशिया युद्धामध्ये तुम्ही रशियाचं तेल घ्यायचं नाही असा जेव्हा आमच्यावर दबाव आला तेव्हा वी आर नॉट ऑन द साइड ऑफ युक्रेन, वी आर नॉट ऑन द साइड ऑफ रशिया, वी आर ऑन द साइड ऑफ इंडिया असं ठणकावून सांगितलं गेलं. जेव्हा आम्ही G20 भरवतो तेव्हा भरवताना ती G20 असते आणि आमच्या आग्रहाखातर ती संपवताना मात्र त्याच्या समाप्तीला ती G20 झालेली असते. याच्यावरूनच भारताचा दबदबा किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येईल. आज अनेक देशांमध्ये अनिवासी भारतीय म्हणून जे 2 कोटी लोक काम करतायत, मग ते गल्फमध्ये छोटी मोठी कामं करणारे आमचे मल्याळी बंधू असतील, युरोपामध्ये काम करणारे आपले बंगाली, मराठी आणि शीख बंधू असतील किंवा सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम करणारे अमेरिकेतले मराठी बांधव असतील, सब मजदूर बन के आए थे, आज वहां शासक बन के रह गए, अशी परिस्थिती आहे. त्या 2 कोटी अनिवासी भारतीयांनी दर वर्षाला $135 बिलियन एवढ्याच्या मनी ऑर्डर डॉलरमध्ये पाठवून या देशाच्या तिजोरीमध्ये डॉलरची भर टाकण्यामध्ये फार मोठा सहभाग नोंदवलेला आहे. जेव्हा जेव्हा या देशावर संकट आली तेव्हा अनिवासी भारतीयांनी त्याला आवर्जून हात दिलेली आहे. आज मोदींची परदेशात गाजणारी भाषणं हे त्या देशातल्या भारतीयांचा त्या देशातल्या राजकारणावर काय परिणाम आहे हे देखील आपल्याला दर्शवून जातं. हा जो भारत आहे, हा भारत खऱ्या अर्थाने स्वतःपुरताच विचार करत नाही, तर कोणत्याही संकटामध्ये कोणत्याही देशावरचं संकट असो पहिल्यांदा धावून भारत जातो. मग कोरोनाच्या काळामध्ये लस निर्मिती असो, त्या लसीचं पेटंट सुद्धा आपण घेतलं नाही, उलट त्याची निर्मिती करून 110 देशांना हे विश्वची माझे घर वसुदैव कुटुंबकम या न्यायाने आपण ती लस 110 देशांना वाटली आणि देशाला एक प्रकारे जगाला वाचवायचा प्रयत्न केला. हा जो 6वा जगातला माणूस आहे, प्रत्येक 6वा माणूस हा भारतीय आहे आणि हा 6वा माणूसच आज देशाचं सर्वात मोठं बलस्थान आहे. असं म्हटलं जातं की ही 25 वर्ष हा अमृतकाल आहे, पण त्याचा अर्थ कोणाला कळत नाही. तो अर्थ आहे की युरोपमध्ये जर्मनी, जपान, इटली, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड हे सगळे आता वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. तर तरुणाई जर आता सर्वात जास्त कुठे असेल तर ती भारताकडे आहे. 1970च्या दशकामध्ये एक चाइल्ड पॉलिसी आणल्यामुळे आज चीनमध्ये वृद्धत्व जास्त दिसायला लागले आणि तरुणाई कमी होते आहे. परंतु भारतामध्ये मात्र अजून 25 वर्ष तरुणाई जास्त असेल आणि त्या तरुणाईला जर आपण योग्य वेळी काम दिलं, शिक्षण दिलं, आरोग्य दिलं, त्याला दिशा दिली, तर खऱ्या अर्थाने भारत हा केवळ ऊर्जेचं नाही, तर युवा ऊर्जेतून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनच्या आविष्काराचं सर्वात मोठं हब असेल. आज बदललेला भारत काय आहे याची एक 2 उदाहरणं देतो आणि थांबतो. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे अकोले या तालुक्यामध्ये जो काहीसा मागास असा तालुका आहे. तिथे एका छोट्याशा गावामध्ये माझं भाषण होतं आणि नंतर जवळच्या एका अत्यंत छोट्या ज्या गावाचं लोकसंख्या 4-4.5 होती, तिथे 4,500 होती. तिथे आमच्या सरपंचाच्या जवळ कुठेतरी आमचं जेवण ठेवलेलं होतं आणि त्याच दिवशी भारताचं चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर उतरणार होतं आणि त्याआधी आणखीन एका देशानं पाठवलेलं यान कोसळलेलं होतं आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट आम्ही सगळे त्या गाडीतनं जाताना मोबाईलवर बघत होतो आणि काउंटडाऊन सुरू झालं.
10, 9, 8, 7 आणि ते तिकडे व्यवस्थित लँड झाल्यानंतर आम्ही जल्लोष केला. पुढे काही क्षणात त्या गावात पोहोचलो आणि त्या सरपंचाच्या घरी जात असताना वाटेत एक शाळा लागली, 4थी पर्यंतची शाळा आणि बाहेर दगडाच्याच एका ओबड-धोबड भिंतीला अ, काळा रंगापासून एक अ, असा मेकशिफ्ट असा ब्लॅकबोर्ड तयार केला होता आणि त्याच्यावर कोणीतरी बातमी लिहिली होती, भारताचे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले. मग आश्चर्य वाटलं, अर्ध्या तासापूर्वी घडलेली आंतरराष्ट्रीय घटना या छोट्याशा गावात कोणी बरं लिहिली असेल? चौकशी केली तेव्हा लक्षात आलं, की 4थीतल्या एका मुलानी ती बातमी लिहिलेली आहे. मी त्या मुलाला बोलावून घेतलं. तेव्हा कळलं, की अत्यंत गरीब ज्यांच्या घरी ऑरेंज कार्ड आहे. आई-वडील शिकलेले नाही. 140 स्क्वेअर फुटाच्या झोपडीत राहणारा तो मुलगा आणि ते त्यांनी लिहिलं होतं. मला तर डोळ्यातच पाणी आलं. खिशात जेवढे पैसे होते तेवढे त्याच्या हातावर ठेवले. कारण त्यांनी लिहिलेल्या बातमीतलं शेवटचं वाक्य हे उद्याच्या भारताचं आशास्थान आहे. त्यांनी लिहिलं होतं, "भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले." आपला नाद नाही करायचा. हाच तो नवा भारत, की जो नवा भारत आज आशा आकांक्षांचं प्रतीक आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा आमच्या स्वप्नांचं प्रतीक आहे. हा भारत हा केवळ मोदींचा भारत नाहीये, तर मोदींच्या इन्स्पिरेशनमधून 140 कोटी भारतीयांच्या श्रमातून निर्माण झालेला भारत आहे. या उज्ज्वल भारताच्या भविष्याची कामना करूया. धन्यवाद.